तुम्ही राजीनाम्याची मागणी करताय, मात्र ज्या पक्षाचे धनंजय मुंडे आहेत त्या पक्षातून काही स्टेटमेंट येत नाही ते कशाला आहे. येतील? त्यांना काय गरज पडली आहे? वाचला तर वाचला. अँगल पण लावला जातो या सगळ्यात. असं आहे की एखादा खून करायचा आणि जात त्याच्या समोर आणून ठेवून द्यायची, बरोबर नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मास्टर माइंड असल्याचा आरोप विरोधक ज्यांच्यावर करत होते त्या वाल्मिक कराड यांनी आज सरेंडर केलेला आहे. या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आमदार जितेंद्र आव्हाड साहेब सर आहेत. सर, ह्या सरेंडरकडे आपण कसं पाहता? हे पूर्ण अतिशय वाईट आहे. महाराष्ट्र निर्माण होऊन 60 साली 1960 म्हणजे 64 वर्ष झाली. आज शेवटचं म्हणजे 65व्या वर्षाला सुरुवात होईल. इतिहासामध्ये मोठे मोठे गुन्हेगार बघितले महाराष्ट्राने, पण कोणी जाऊन पोलिसांनी नाव नोंदवल्यानंतर चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या गुन्हेगारांना अनवाणी पायाने चालत पोलीस स्टेशनला आणलं आहे पोलिसांनी. मोठे मोठे गुन्हेगार म्हणजे ज्यांनी 18 मर्डर स्वतःच्या नावावर ठेवले होते, असं कधी झालं नव्हतं. आणि आम्ही तर हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघितलं आहे. आम्ही मुंबई बघितली आहे, गँगवॉरची मुंबई बघितलेली आहेत, बरोबर नाही. सरेंडर करताना वाल्मिक कराड हे म्हणत आहेत की बाबा माझ्यावर जी आरोप होत आहेत ते राजकीय द्वेषापोटी होत आहेत आणि मी खंडणीच्या प्रकरणामध्ये मला चुकीच्या पद्धतीने अडकवण्यात आलेलं आहे आणि जे हत्येचे आरोपी असतात. माझं म्हणणं आहे, बापू अंधळे प्रकरणात तुम्ही वॉन्टेडच आहात ना, त्याच्यात नाकार आहे का तुम्हाला? मग बापू अंधळे प्रकरणात 307 असताना तुम्ही 100 वेळा त्या पोलीस स्टेशनला गेलेले आरोपी असताना मग तुम्हाला का नाही महाजन नावाच्या इन्स्पेक्टरनी पकडलं कधी? खरं तर राज्याच्या कॅबिनेटमध्ये मंत्री धनंजय मुंडे आहेत आणि त्यांनी स्वतः ऑन रेकॉर्ड सांगितलं होतं की हे माझ्या जवळचे आहेत आणि अशामध्ये या संपूर्ण चौकशीवर परिणाम होऊ शकतो त्याचा. साहजिक आहे ना, साहजिक आहे. तुम्ही एकीकडे म्हणता की माझा सर्वात जवळचा माणूस आहे तो. आता तुमच्या मनातलं कुतूहलता असणार, तुमच्या मनात एकता असणार की जाऊ दे वाचूया आपण ह्याला. तेव्हा तुमचा एक सबकॉन्शियस लेवलला कळत न कळत आपल्या माणसाला वाचवण्यासाठी आपला प्रयत्न असतोच ना. मी जरी त्या जागी असतो तर मी वाचवलंच असतं. तुम्ही राजीनाम्याची मागणी करताय, मात्र ज्या पक्षाचे धनंजय मुंडे आहेत त्या पक्षातून काही स्टेटमेंट येत नाही आहे. त्यांना काही गरज पडली आहे? वाचला तर वाचला. राजीनामा कोण घेणार नेमकं, पक्षप्रमुख की कोएलिशन गव्हर्नमेंट आहे? ही सगळी पक्ष प्रमुखाची जबाबदारी आहे. मुख्यमंत्र्यांना राजीनामा घेणं नेमणं याच्यात मर्यादित अधिकार असतात, कारण त्या पक्षाचा जो सदस्य आहे त्या पक्षाने नेमलेले असतात ते. त्यामुळे जोपर्यंत पक्षप्रमुख मान्यता देत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री काही करू शकत नाही. खूपच टोकाला गेलं तर काही झालं तर, बाकी काय. मला जातीचा अँगल पण लावला जातो या सगळ्यात. असं आहे की एखादा खून करायचा आणि जात त्याच्या समोर आणून ठेवून द्यायची, बरोबर नाही. मी त्याच जातीचा आहे, पण माणुसकीला काळीमा फासणारा जर तुमच्या हातनं कृत्य घडलं असेल तर त्याला माफीच नाही. परभणीचं सूर्यवंशी प्रकरण सुद्धा ताजं आहे. त्या प्रकरणामध्ये तर अजून काही अपडेट? कसं आहे, ते तर इन्स्टिट्यूशनल किलिंग आहे. या दोन क्राईममध्ये फरक आहे. हा हिनियस क्राईम आहे आणि दॅट इज अ इन्स्टिट्यूशनल. म्हणजे सूर्यवंशी मेला कसा हाच कळत नाही. त्यांनी स्वतःच मारून घेतलं की काय स्वतःला, काही कळायला मार्गच नाही आहे. आणि कुठलीही राजकीय व्यवस्था संतोष सूर्यवंशीला, आपला सोमनाथ सूर्यवंशीचं फार गांभीर्याने घेतलं असं काही दिसतच नाही. लढावं लागेल परत सोमनाथ सूर्यवंशीसाठी, रस्त्यावर उतरावं लागेल. आणि मी आधीच सांगितलेल्या आहेत, सगळ्या लढाया तुम्हाला रस्त्यावर लढाव्या लागतील. तो लाखभराचा मोर्चा निघाला नसता तर कदाचित आज कराड सरेंडर होण्याचीही भाषा त्यांनी केली नसती. म्हणजे शेवटी परत एकदा परभणीत 1 लाखभर लोकांचा मोर्चा निघेल, अख्ख्या महाराष्ट्रभर दलितांमध्ये आक्रोश होईल आणि मग परत रस्ते उघडतील की सोमनाथला न्याय मिळाला पाहिजे. सोमनाथला न्याय मिळाला पाहिजे. त्याची म्हातारी आई आहे यार. 3ऱ्या वर्षाचा लॉचा विद्यार्थी होता तो, अत्यंत गरीब कुटुंबातला. तर हे होते आमदार जितेंद्र आव्हाड सर. त्यांनी सांगितलं की जे आरोपी असतील संतोष देशमुख हत्या प्रकरणात असेल किंवा सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणामध्ये त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. कॅमेरा पर्सन योगेश सोबत अजय धनंजय, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.